हाय सर्वांना. तर आज मी माझा स्वतःचा हेअर कट कसा करते ते मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि या हेअर कटमुळं काय होतं की खूप छान लुक येतो आपल्याला. आणि आपल्याला बाहेर केस कटिंगला जाण्यासाठी गरज पण नाही आहे. आता मी ह्यावेळेस तुम्हाला फक्त जे फ्रंटचे मी लेयर्स कट करते ते दाखवणार आहे आणि बॅकचे मी स्ट्रेटच कट करणार ते दाखवणार आहे. पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा माझा अजून एक कट मी मारते माझ्या केसांचा, तो म्हणजे मध्ये स्टेप विथ लेअरमध्ये, तो पण मी एकदा दाखवेल तुम्हाला. तर सगळ्यात अगोदर मी काय केलेलं, माझे केस ओले होते, मी धुतलेले. तर व्यवस्थित सगळ्या केसांमधलं गुंता काढून घ्यायचा आहे. आणि मला खूप जण विचारतात तुझे केस खूप छान आहे. तर मी तुम्हाला माझ्या ह्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घ्याल. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नीट बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मेहंदीपासून कोणते क्लिप्स यूज करायचे, कोणतं ऑइल यूज करायचं, कोणता शॅम्पू यूज करायचं, ते सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ दिला आहे. आणि मी तेच ट्राय करते, म्हणजे मी स्वतः ते मी स्वतः ते अप्लाय करते माझ्या केसांना. त्याच्यामुळे माझे केस खूप छान आहेत. तिथे आता मी 2 सेक्शनमध्ये अगोदर व्यवस्थित सर्व केस विंचरून घेतलेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे पुढचे आपल्याला केस कट करायचे तर ते ट्रिअँगलमध्ये व्यवस्थित विंचरून घ्यायचे. बघा मी कसा सेक्शन काढायचे 2. तर ट्रिअँगल झाला पाहिजे केसांचा आणि व्यवस्थित केस पकडून समोर मग कट करायचे, ते दाखवते मी. आणि आपण घरी केस कट करतो तर त्याच्यामध्ये थोड्याफार चुका होतातच. काही नाही, एवढं पण नाही पॅनिक व्हायचं. पहिलं तुम्ही ट्राय करणार, थोडासा तर प्रॉब्लेम होणारच. आणि स्वतः केस कट केले ना, केसांना वाढ पण खूप छान येते. आणि आपल्याला पाहिजे तसं आपण घरी कट मारू शकतो केसांना. तर मी माझा बड्डे आणि ॲनिव्हर्सरी जवळ आलेली, त्याच्यामुळे स्वतःच कट केलेत केस. आणि हा व्हिडिओ मला सेंड करायला थोडासा उशीर झाला. मी या व्हिडिओच्या शेवटी मी माझे केस कट केल्यावरती कसा लुक दिसतो त्याचे पण फोटो पोस्ट करते, तुम्ही नक्की बघा. आता हे मध्ये केस येतच होते, कारण हा कंगवा मोठा दाताचा होता. त्याच्यामुळे तुमच्याकडे लहान दाताचा कंगवा असेल तर त्याने तुम्ही असा भांग पाडून घ्या. लाईक परफेक्ट पाहिजे होता, पण नाही झाला माझ्याकडून. आणि तुमचे केस जर खूपच गळत असतील तर मी अनेकदा सांगितले तुम्हाला, तुम्ही काय करायचं, तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकायचं आणि थोडीशी मोहरी टाकायची आणि मेथी दाणे टाकायचे. हे तेल तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावा, बघा केसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तर मी आता एवढे केस कट करणार आहे. मी केस खूप दिवस झाले कट केले नाही, म्हणून माझे केस एवढे वाढलेत. पण बरं पडतं, समोरची केस मला जीवावरती येत होतं केस कापायचे, पण कापावे ते लागणारच, कारण खूप दिवस एकच लुक ठेवून खूप बोर वाटतं. एवढे केस कट केले मी. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, बरोबर मध्यभागी एक भांग पाडायचा आहे, 2 सेक्शन्स करायचे त्याचे. आणि जो आपला डाव्या हाताचा जो भाग आहे तो उजव्या हाताला नेऊन थोडासा ट्रिम करायचा आहे. बघा कसा घेतला मी, थोडासा ट्रिम करायचा आहे. त्याच्यानंतर उजव्या हाताचा भाग आहे तो डाव्या हाताला नेऊन ट्रिम करायचा आहे. याने तुम्हाला एक परफेक्ट केसांची लेअर भेटते.
आता हे केस ओले असल्यामुळे तुम्हाला एवढा भारी लुक नाही भेटणार याचा. मी फोटो पोस्ट करते व्हिडिओच्या शेवटी, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि तुम्ही तुमच्या हनुवटीपर्यंत जर केस कट केले ना, तर हे केस तुम्हाला जर पाहिजे असेल तेव्हा तुम्ही बाहेर पण ठेवू शकता, नसेल पाहिजे तर तुम्ही तुमच्या बोमध्ये वगैरे ते पाठीमागं जातात. कैची मोठी असल्यामुळे ना कट नव्हतं करता येत मला व्यवस्थित. तर झाले तिथं माझे कटिंग करून केस आता समोरचे. आता मी बॅकचे केस कट करणार आहे थोडेफार, कारण ते खूपच वाढले. खूप छान फ्लिक्स पडतं त्याने, नक्की ट्राय करा. पण हां, कोणताही व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि जे तुम्ही जर ते स्वतःवरती अप्लाय करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, व्हिडिओमध्ये आपल्याला जेवढे केस कट करताना दाखवतात त्याच्यापेक्षा थोडे आपण जास्त केस सोडायचेत आणि मग कट करायचे. म्हणजे समोरचा जर आपल्याला 1 इंच जर कट करून दाखवते तर आपण 2 इंच 1.5 इंच असे केस सोडून मग कट करायचे. कारण याने काय होतं, आपले केस जरी बिघडले तरी आपल्याला ते व्यवस्थित करता येतात. पण जर 1 इंच कट करून दाखवतोय, आपण जर त्याच्यासारखंच अर्धा इंच केस कट केले, 1.5 इंच केस कट केले तर ते बिघडणारच. आता मी स्वतः कट मारला आहे. हा सगळे केस पुढे घेतले, बो लावला आणि मग मला थोडेसे शेंडे उडवायचे होते ते मी उडवले. मी जसा माझा सेल्फ लेअर हेअर कट करते तो मी नक्कीच घेऊन येणार थोड्या दिवसामध्ये. आता ही केस मला वाढायला 1-2 महिने तरी लागतील. ही केस वाढले की आपण लेअर कट दाखवूया एकदा. थोडेच केस कट केले कारण मला मोठे केस खूप आवडतात. आणि मी जो व्हिडिओ टाकला आहे तो नक्की बघा. त्या व्हिडिओने तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. कारण डिलेवरीनंतर खूप जणींचे केस बघितलेत मी, जे खूपच गळतात आणि टक्कल व्हायला सुरुवात होते अक्षरशः. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप हेल्प होईल. मला पण खूप हेल्प झाली आहे त्या सगळ्या टिप्सची. माझा डिलेवरीनंतर हेअर लॉस झालेला नाही आहे. माझे केस उलटे अजून शाईन करत आहेत. काही बोलतात बाळ हसायला लागल्यावरती केस गळतात, पण असं काही नाही आहे. तुम्ही तुमचं बाळ आल्यावरती स्वतःकडे दुर्लक्ष करता, त्याच्यामुळं तुमचे केस खूप गळतात. तर बघा आता आपला लुक कसा भारी वाटतोय. आता मी हे सिरम लावते आणि केसांना सिरम नक्की लावायचा. सिरममुळे खूप फायदा होतो केसांना. ओल्या केसामध्ये सिरम लावायचं नेहमी केसांना. तर झालं इथं माझं. आता मी तुम्हाला 1-2 स्टेप दाखवते कसं दिसतं हेअर कट मारल्यावरती. तर चला बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा हेअर्स कट केल्यानंतरचा लुक पण नक्की बघा. चला बाय बाय. सी यू. सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा मला.